नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही नदीवरती जाणार आहे. तर तिकडे गोधड्या धुणार आहेत. आम्ही नदीवरती जाऊन गोधड्या धुवायच्या आहेत. साफसफाईची वेळ झाली, आता गणपती पण आले जवळ आणि तिकडे जाऊन आम्ही मुरे मासे पकडून मुरे मासे तिथे बनवणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. बघा तिकडे आई निघाल्यात आणि इकडे बघा आपल्याला कपडे घ्यायचे आहेत धुवायला. तर चला नदीवरती तर पोचलेले आहेत. आता सुरुवात करूया आपण कपडे धुवायची. आणि तिकडे आई पहिल्या कोईन लावतील, त्याच्यानंतर मग कपडे धुणार आहेत आम्ही. तोपर्यंत कोयनीला मासे सापडतील आपल्याला. तर इकडे बघू शकता नदीला पाणी बघा भरपूरच आहे, हे बघा. आणि धुवायसाठी पण आपल्याला कातल मस्त आहे, हे बघा एवढा कातल आहे. इकडे आपण वालत पण टाकणार आहेत. ज्या आपल्या धुतलेल्या गोधड्या वगैरे आहेत ना, त्या ह्या साईडला आपण वालत पण टाकू. आणि आई बघा तिकडे त्या साईडला, त्या बघा तिकडे त्या साईडला खुबे शोधायला गेलेत. आपल्याला कोयनीसाठी पाहिजे. तर इकडे बघू शकता आईने खुबे घेतलेले आहेत. हे बघा हे खुबे आहेत ना, ते कोयनीला लावायचे आहेत. आपल्याला मासे पकडण्यासाठी कोयनीला लावायचे आहेत. आणि कोईन लावून झाल्याच्या नंतर आपण गोधड्या धुवायला घेणार आहे. तोपर्यंत मासे कोयनीमध्ये अडकतील. त्याच्यानंतर आपण रेसिपी बनवणार आहे तिथेच. तर इकडे बघा कोईन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये खाणं टाकणार आहेत. आपण जे खुबे बारीक केलेले आहेत ते कोयनीमध्ये टाकलेले आहेत. तर इकडे आहेत ना आई कोईन लावतात. ह्या बघा अशा पद्धतीने आपण कोईन लावणार आहे. तर इकडे बघा एक कोईन तर लावून झालेली आहे. हां, अशा बाकीच्या पण अशाच लावायच्या आहेत. तर इकडे आई लावणार आहेत कोईन. त्या साईडला आहेत ना आई कोयन्या लावतायत आणि मी इकडे गोधड्या धुवायची सुरुवात करते. ह्या बघा अर्ध्या भिजत टाकलेल्या आहेत आणि अर्ध्या भिजत टाकायच्या बाकी आहेत, कारण भरपूर सारे घेऊन आलेले आहे. इकडे गोधड्या बघा भरपूर सारे आहेत. ते आपण थोड्या थोड्या करून भिजत टाकून धुवत घ्यायचे आहेत. आणि इकडे बघा हा झोका आणलेला आहे आपल्याला झोका मारण्यासाठी.
एक एक आपण गोधड्या धुवून घेऊ ना, तर कातलावरती सुकट टाकून घेणार आहे, जेणेकरून जाईपर्यंत सुकतील आणि आपल्याला न्यायला पण एकदम हलक्या वाटतील. तर इकडे कातलच आहे, तर आपण कातलावरती टाकणार आहे सुकट. तर आपण अशा पद्धतीने सुकट टाकणार आहेत एक एक करून. तर इकडे बघा आपण सुकट टाकत घेऊया, एक 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 धुवून आहेत ना सुकट टाकू, म्हणजे न्यायच्या वेळेला एकदम हलक्या वाटतील. हे बघा अशा कातलावरती सुकट टाकू, जेणेकरून जायच्या वेळेला एकदम हलक्या वाटतील, एकदम जड नाही वाटणार.
तर इकडे आहेत ना, आपण गोधड्या ज्या धुलेल्या आहेत ना त्या घरी घेऊन जाणार आहेत, कारण इथे सुकल्या असत्या. पण पाऊस बघा किती भरला आहे, पाऊस भरपूर भरला आहे, त्याच्यामुळे मी गोधड्या आहेत ना ह्या सुकत टाकलेल्या त्या घरी घेऊन जाते. त्या बघा तिकडे वाळत टाकलेल्या आहेत, त्या मी घरी घेऊन जाते. कारण पाऊस आहेत ना, पाऊस भरपूर भरलेला आहे आणि हा येऊ शकतो पाऊस, आणि आला ना तर भरपूर जोरात येईल. त्याच्यामुळे मी घरी घेऊन जाते. आणि इकडे आई आहेत तोपर्यंत इकडे त्या बघा सर्व पॅक करून ठेवत आहेत. आपण बनवण्यासाठी आणलेला जो सामान आहे तो पॅक करून ठेवत आहे व्यवस्थित, कारण पाऊस आता जोरदार येणार आहे. तर मी आहे ना जाणार होती घरी, ह्या आपल्या चादरी वगैरे आहेत ना त्या घरी घेऊन जाणार होती की पाऊस पडलेला, पण आता लगेच ऊन पडला. तर त्याच्यामुळे मी इथे जो पूल आहे ना त्या पुलावरती टाकते, म्हणजे जाता वेळी घेऊन जाऊ घरी. हे बघा हे जे पाईप आहेत ना पुलावरती त्यांच्यावरती टाकते, जेणेकरून सुकतील जाईपर्यंत. जाणार होती घरीच पण ऊन पडला त्याच्यामुळे इथेच टाकून घेते. तर आपण आहेत ना ह्या पुलावरती वाळत टाकू. तर इकडे बघू शकता अशा प्रकारे मी वाळत टाकलेले आहेत चादरी आपल्या. आता आपण तिकडे जाऊ, आई आहेत तिकडे. तर इकडे बघू शकता आपण इथे आई आहेत तिथे पोचलेले आहेत. इकडे बघा आईने पुन्हा इकडे सुकत टाकलेले आहेत. तर इकडे आहेत ना आई कोईन उचलत आहेत, आपल्या मुरे माशांना लावलेली कोईन. त्याच्यामध्ये आलेत काय, आलेत 2-3 आहेत ना, 2 फुटले. तर तिकडे पुढे लावलेले आहेत, ते आई घेऊन येत आहेत. तोपर्यंत मी ह्या बाकीच्या गोधड्या आहेत ना ह्या बघा तिकडे आता आईने आणून ठेवलं, कारण पाऊस येत होता भरपूर. तर आता आपण धुणार आहे त्या गोधड्या. तिकडे बघा आईने कोईन आणलेले आहेत मासे. आया ह्याच्यामध्ये बघा मोठा खवले आला, बिग साईजचा मोठा आला. तर इकडे बघू शकता आपल्या गोधड्याचं झालेले आहे धुवून. आता आपण बनवणार आहे भरपूर गोधड्या धुवून. भरपूर भूक लागली आणि आता आपल्यासाठी काहीतरी बनवणार आहे.
तर तिकडे आई भाकरी बनवणार आहेत आणि मुरे मासे. तर चला आपण बनवूया पटापट. जोराची भूक लागली गोधड्या धुवून. तर इकडे आई चुल्यासाठी आपल्याला दगडी आणताय. हे बघा इकडे आपल्याला चुला पेटवायचा आहे. तर इकडे दगडी आणताय. हां तर इकडे बघा तव्याचा माप घेतात आई. बरोबर राहिला, मस्त राहिला. तर आता पटापट चूल पेटवू आणि मासे बघायचे आहेत. मासे थोडेसेच मिळाले आपल्याला. तर तिकडे आई मासे आणायला जात आहेत. तर इकडे बघू शकता आपण चुला तर पेटायला ठेवलेला आहे. आई येईपर्यंत मस्त पेट धरत. तर तिकडे बघा आई कोईन घेऊन आल्या. एका कोईनमध्ये मासे मिळाले. आपल्याला काही जास्त मासे मिळाले नाही कोयनीला. तर जेवढे भेटले तेवढ्यातच आपण आता हे करू, बनवणार आहेत. तर इकडे बघा आई मासे काढताय. या नाही बनवता या या जेवायला. चुला तर एकदम पेटलेला आहे. हे बघा. तर आपल्याला भाकरीसाठी उतवणी ठेवायचं आहे. उतवणी म्हणजे गरम पाणी. तर इकडे बघा आपण उतवणी ठेवणार आहे भाकरीसाठी. बघा तवा पण मस्त तापलेला आहे. तर इकडे आपला तवा पण मस्त तापलेला आहे आणि चूल पण मस्त पेटली ती बघा. तर इकडे बघा आई भाकऱ्या भाजतायत आपल्यासाठी. भरपूर भूक लागली नाही. तर इकडे पाणी पण आपला मस्तपैकी गरम झालेला आहे आणि इकडे बघा आईने भाकरीसाठी पीठ आणलेलं आहे. आपल्याला 2 भाकऱ्या पाहिजे. हो एक एक भाकरी बस. आईंचं लक्ष पावसाकडे आहे कारण पाऊस भरपूर येतोय आणि आपल्याला जेवण बनवायचं आहे. आणि तिकडे गोधड्या पण सुकट टाकलेल्या आहेत. तर त्या भिजल्या ना तर भरपूर जड होतील न्यायला. तर पाऊस जोरात आला त्याच्यामुळे मी घरी गेली. त्या आपल्या पुलावरती टाकलेल्या ना चादरी त्या वाळत टाकायला घरी घेऊन गेली. आणि इकडे बघा पूर्वी आणि सार्थक पण वाढला. इकडे ती लोक पण आली. त्यांना माहिती पडला घरी शाळेतून आली आणि त्यांना माहिती पडला की आम्ही विहिरीवरती आलेलो आहे. तर ती लोक इकडे आली नदीवरती. मी येईपर्यंत इकडे आईने भाकरीची पण सुरुवात केलेली आहे, भाकरी बनवायची. तर इकडे बघा भाकरी आपली टाकलेली आहे. आम्ही 2च बनवणार होत्या भाकऱ्या पण 4-5 झाल्या भाकरी. आता सार्थक पूर्वी पण वाढली ना त्याच्यामुळे आईने पीठ वाढवलं. 4-5 भाजल्या भाकरी. आपल्या 2 तर भाकऱ्या एकदम तयार झाल्यात. हे बघा 2 झाल्यात तयार आणि तिकडे 3री तव्यामध्ये शिकते. इकडे 4थी आई थापटतात आणि इकडे पीठ पण आहे थोडा. म्हणजे 4-5 भाकऱ्या एकदम आरामात होती. तर इकडे मस्तपैकी आपल्या भाकऱ्या भाजतात आई. आणि इकडे बघा परत ऊन पडला. म्हणजे आज आम्हाला पाऊस आहे ना एकदम फसवतोय. पाऊस पूर्णपणे भरतोय आणि पुन्हा उडतो. पाऊस भरत होता म्हणून तिकडे घेऊन गेली पुलावरती. जायत होती घरीच पण पुलावरती टाकल्या. त्याच्यानंतर पुन्हा भरला पाऊस तर मग घरीच घेऊन गेली. आणि इकडे बघा सार्थक पूर्वी इकडे खेळतायत. दोघं पण कोयनी लावतात. सार्थकने कोईन बघा कुठल्या साईडला लावले. हो सार्थकला एक कोईनमध्ये मासा मिळाला. दाखव. हा बघा छोटा. तर इकडे बघा दुसरी पण भाकरी छोटी अशी टाकलेली आहे. उरलेला पीठ तेव्हा छोटी भाकरी एकदम.
तर इकडे आई भांडी धुवून घेत आहे. हा बघा इकडे सार्थक भाकरी शेकवतोय. चला आपल्या भाकऱ्या तर एकदम तयार झाल्या. आता पटापट मुरे मासे बसू आणि जेवायला बसू. भरपूरच भूक लागली. इकडे आपल्याला मासे मिळाले ते आपण साफ करून घेणार आहे. हा बघा आपल्याला खाऊला केवढ्या मोठ्या साईजचा मिळाला आहे. आपण मासे पटापट साफ करून घेऊ. इकडे बघा आईने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मसाला, मीठ, हळदी पावडर, लसूण, मिरची पण घेतलेली आहे. आणि आपल्याला मासे कमी भेटले ते ह्याच्यामध्ये हे बघा फ्राय करणार आहेत आपण मासे. तर इकडे आईने तेल टाकलेलं आहे. तर इकडे बघा आई मासे तव्यामध्ये सोडताय. इकडे बघा आपण आता पटापट जेवायची सुरुवात करू. आणि आई बघा पटापट सार्थक पूर्वीला वाढताय. सार्थकला भूक लागले भरपूर, कारण शाळेतून डायरेक्ट इकडेच आला. तर इकडे पूर्वी पण आता बसते जेवायला. तर इकडे बघा जेवायची सुरुवात झाली. भरपूर सर्वांना भूक लागली. हा बघा इकडे सार्थक पण बसला जेवायला. आपण पण बसणार आहे जेवायला. तेव्हा सर्वजण जेवायला बसली. सर्वांना भरपूर भूक लागली. पूर्वी कसं वाटतंय? जंगला ठिकाणी खाण्याची वेगळीच मजा. तर या जेवायला मस्त अशी भन्नाट रेसिपी आपण खाऊया. हे बघा. तर मित्रांनो जेवायला या. भरपूर अशी भूक लागली आणि भन्नाट अशी रेसिपी झाल्या. बघूनच आहे ना तोंडाला एकदम पाणी सुटलंय. मस्त आहे एकदम. आपल्याला मासे कमी मिळाले पण एवढे चविष्ट झालेत ना, एक नंबर ना. आपण जे घरामध्ये बनवतो ना तशी म्हणजे बिलकुल नाही झाली. ते येऊन ना असा वातावरण अशी भन्नाट अशी रेसिपी बघूनच एकदम खायचं मन झालं आहे. आणि भरपूर अशी भूक लागली आहे. एकदम चविष्ट झाले आहे. भारी. सार्थक बोलतो खरंच मस्त झाले आहे. तर इकडे बघू शकता जेवून वगैरे इकडे आले. आणि सार्थक आहेत ना जेवला आणि तसंच पळाला घरी. ए चप्पल जाईल भाऊन. बघा इकडे आई आणि पूर्वी इथे बसल्या. शेवारी बघा किती झाली. चला आता जायचं आपण. तर चला तर मंडळी आम्ही जेवून वगैरे झालेलं आहे. आणि आता ऊन बघा किती पडला. कारण मगाशी ना चादरे अर्ध्या घेऊन गेली आणि अर्धे आहेत ते आता आपण घेऊन जाणार आहे. आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली रेसिपी तर आहे ना एकदम भन्नाट झालेली, एकदम भारी, सर्वांनाच आवडली. मस्त तांदळाच्या पिठामध्ये मासे फ्राय करून एकदम भारीच झाली, कुरकुरीत एकदम. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.